बघूया 100% बातम्या। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांची भेट घेतली। मराठा आरक्षणाला आपला विरोध नसल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये असं छगन भुजबळ म्हणाले। भुजबळांनी घेतलेल्या आक्षेपांना मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार उत्तर दिलंय। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये असं भुजबळांनी म्हटलंय। तर आम्ही आमच्या हक्काचं मागतोय असं जरांगे पाटील म्हणाले। सगळा समाज जर म्हणजे एवढा मोठा समाज जर याच्यामध्ये असा जर आला तर कुणालाच काही मिळणार नाही, सगळ्यांचं नुकसान होणार। आयोगाला पुढं करून त्याच्या आड लपून जे जास्तीचं खाल्लं जातंय, जे मराठा समाजाचा हक्काचं आहे ते द्या म्हणतोय। निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंच्या घेतलेल्या भेटीला भुजबळांनी आक्षेप घेतलाय, तर त्याला जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय। मंत्री आमचे तर हे ठीकच आहे काय, पण न्यायमूर्ती की ज्यांच्या हातातून जे आहे की हा ओबीसी कोण याचा निकाल लागण्यासाठी जे आहेत त्यांची नेमणुका होत आहेत, आयोग नेमले जातात। आणि त्यांनी येऊन एक जीव वाचवण्याचं काम केलं, म्हणजे न्यायदानाचंच काम केलं त्यांनी काय वाईट केलं। बीडमध्ये ज्या नेत्यांच्या घरांची आणि कार्यालयाची जाळपोळ झाली त्यांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक झालेत। भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी समर्थकांकडून भुजबळांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाताना भुजबळांचं अंतरवाली सराठी फाट्यावर समर्थकांकडून भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध दर्शवला। समोरच्या दरवाजाने येता येत नाही ओबीसी मध्ये, म्हणून मागच्या दरवाजाने ओबीसी मध्ये येण्याचा हा हक्क आहे। अंबड इथं 17 नोव्हेंबरला ओबीसीच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून कोणत्याही आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येनं एकत्रित येण्याचं आवाहन भुजबळांनी केलंय। आमंत्रणाची वाट पाहायची नाही। 17 तारखेला जिथे असेल मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यायला भुजबळांनी विरोध दर्शवल्यानं जरांगे विरुद्ध भुजबळ वाद पेटण्याची चिन्ह आहेत। राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा धुरळा पाहायला मिळाला। राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीत गावगाड्याचा कारभारी कोण होणार याची उत्सुकता होती। यात महायुतीची सरशी झाली असून महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसलाय। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्याचं समोर आलंय। भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं ग्रामपंचायत निकालात जोरदार मुसंडी मारली आहे। विरोधकांना मात्र भाजप आणि महायुतीची मुसंडी काही मान्य नसल्याचं दिसतंय। जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही केलं, म्हणून आज हा निकाल आपण पाहतोय। त्यांनी केलेलं प्रचंड मेहनत आहे, कार्यकर्त्यांनी केलेलं काम आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेला मिळालेला प्रतिसाद आहे। खोटारडा प्रचार करून आता बीजेपीचं काही चालणार नाही आणि हिंमत असेल तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्या। ग्रामपंचायत निवडणुका या तटस्थपणे लढल्या जातात। कोणत्याही चिन्हाने कोणताही पक्ष त्यात निवडणुका लढत नाही। एकंदरीतच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेला मतदारांचा मोठा प्रतिसाद आकडेवारीतून दिसून येतोय। मात्र या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्यानं या निकालावर दावे प्रतिदावे सुरू राहण्याची शक्यता आहे। राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत। त्यात अजित पवारांच्या बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। निकालानंतर अजित पवार बारामतीचे दादा असल्याचं समोर आलं। बारामती तालुक्यातील एकूण 32 पैकी 30 ग्रामपंचायतीवर अजित पवार गटानं झेंडा फडकवलाय। अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर या ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अजित पवार गटानं 32 पैकी 30 ग्रामपंचायतींवर विजय खेचून आणला। माझ्यावर जे मतदारांनी विश्वास ठेवलाय त्यांच्या विश्वासाला मी पात्र राहील। त्यांनी जे विश्वास दिलाय मला 5 वर्षांना आयुष्यभर त्यांच्या मागे उभा राहणार माणूस मी। आजपर्यंत जी दादांनी कामं केलेली आहेत त्या कामाकडे बघून आम्ही सर्व ग्रामस्थ दादांच्या पाठीशी आहोत। त्यामुळे ग्रामपंचायतीवर जर आपण गणित लावायला लागलो तर ते योग्य नाही, कारण की ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला कुठेही योग्य असा पार्टीचा अंदाज हा येत नसतो। बारामती तालुका पवारांचा बालेकिल्ला समजला जातो। तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये नेहमीच राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं। मात्र बारामतीच्या 2 ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आलेत।
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक असल्यानं या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार गट पुन्हा बाजी मारणार की मतदार भाजपला संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर बहुप्रतीक्षित काटेवाडी ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले। अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटानं विजयाचा गुलाल उधळला। काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाच्या पॅनलनं बाजी मारली, तर भाजपनं पहिल्यांदाच पवारांच्या काटेवाडीत शिरकाव केला। भाजपनं काटेवाडीत 2 जागा जिंकल्या। एकदा इलेक्शन संपलं की इलेक्शनाचा विचार संपवायचे असतात आणि एकत्रित येऊन काम करायचं असतं। कुणी पैसे वाटले, कुणी काय केलं, सगळ्या गावकऱ्याला माहिती आहे। काटेवाडीची ग्रामपंचायत निवडणूक चर्चेत आली। त्यात मतदानावेळी अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। मात्र प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत अजित पवार गटानं विजय मिळवलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटानं ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारली। अजित पवारांना महायुतीत घेण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात त्यांच्या गटानं जोरदार कामगिरी बजावली आहे। महाविकास आघाडीची साथ सोडून अजित पवारांनी 2 जुलै रोजी महायुतीत प्रवेश करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अजित पवारांचा हा पायगुण महायुतीला फायद्याचा ठरलाय। परिणामी अजित पवारांमुळे महाविकास आघाडीला फटका बसला, तर महायुतीत अजित पवारांनी भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या जागा पटकावल्या। तेथील जे आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांनी चांगली मेहनत घेतली आणि त्याचं हे निदर्शक आहे असं मी मानतो। शरद पवार गटाला अजित पवारांनी अनेक ठिकाणी मात दिली, त्यामुळे शरद पवारांपेक्षा अजित पवार राजकीयदृष्ट्या जास्त पॉवरफुल आहेत का असा सवाल विचारला जातोय। या प्रश्नांची उत्तरं दोन्ही गटांकडून वेगवेगळी दिली जात आहेत। दावे प्रतिदावे केले जात आहेत। मात्र अजित पवार गटानं जिंकलेल्या ग्रामपंचायतींची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे। पंचायत निवडणूक निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होती। विशेषतः मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र या नेत्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी धक्का दिला। पुणे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसले। त्यांच्या स्वतःच्या गावात दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झालाय, तर रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आलाय। दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचं केंद्रस्थान असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगावमध्ये आहे, त्या पारगावात दिलीप वळसे पाटलांच्या बाजूच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्यात, तर शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे या सरपंच झाल्यात। तिकडे जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालाय। नारायणगाव ग्रामपंचायतीत ठाकरे गटानं सत्ता काबीज केली आहे। 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून सरपंच पद ठाकरे गटाकडे गेलं। राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले। राज्यातील राजकीय उलथापालथीनंतरची ही पहिली निवडणूक, त्यामुळे या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र गावकऱ्यांनी प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना दणका दिल्याचं पाहायला मिळतंय। जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसलाय। कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर झाले। कुंभेपळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच निवडून आलाय, तर केवळ एका जागेवर करमणवाडी इथं आमदार रोहित पवारांच्या समर्थकाचा विजय झालाय। ग्रामपंचायतीलाच एवढा पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा दिला जात असेल तर उद्या आमदारकीला खासदारकीला काय होईल? सांगोला ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का बसलाय। सांगोल्यातील 4 पैकी 3 ग्रामपंचायतींवर शेकापनं विजय मिळवलाय। मात्र शहाजी बापूंनी स्वतःचं गाव असलेल्या चिकमहूद या ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून असलेली सत्ता कायम राखली आहे। बुलढाण्यात भाजपच्या डॉक्टर संजय कुटेंना मोठा धक्का बसलाय। जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली आणि भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे। कोकणातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। या ठिकाणी ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळाला होता। मात्र या निवडणुकीच्या निकालात राणेंनी बाजी मारल्याचं समोर आलं। तळकोकणातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नितेश राणेंनी एकहाती वर्चस्व मिळवलंय। नितेश राणेंच्या मतदारसंघातील देवगड कणकवली तालुक्यातील 11 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकलाय। कुडाळ मालवण मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसलाय।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे, तर कणकवली तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. निलेश राणेंनी एकहाती वर्चस्व राखलेलं असताना ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसलाय. आपल्या मतदारसंघातील एकही ग्रामपंचायत शिंदे गटाकडे खेचून आणण्यात केसरकरांना अपयश आलंय. केसरकरांच्या विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींपैकी 1 भाजप तर 2 ग्रामविकास आघाडीकडे गेल्यात. वेंगुर्ले तालुक्यात 4 पैकी 3 भाजपकडे तर 1 ठाकरे गटाकडे गेली आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आला नसल्यानं हा मंत्री केसरकर यांना एक मोठा धक्का मानला जातोय. गावकरी जर एकत्र आले तर बडे नेते सुद्धा पराभव टाळू शकत नाही याचा प्रत्यय कोल्हापुरात आला. आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिकांच्या गटानं युती केली, पण नेत्यांचा डाव कोल्हापूरच्या चिंचवाडच्या गावकऱ्यांनी उठवून लावला. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील चिंचवाडच्या गावकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला, कारण गाव करेल ते राव करेल काय याचं प्रत्यंतर या निवडणुकीत पाहायला मिळालं. गावातल्या निवडणुकीत हाडवैर असलेल्या सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटानं हातमिळवणी करून अभद्र युती केली. गावच्या कारभाराने सोयीचं राजकारण केल्यानं गावकऱ्यांनी जिद्दीनं अपक्षांचं पॅनल उभं करत सरपंच पदासह 10 विरुद्ध 3 अशा संख्याबळासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली. सोयीचं राजकारण करणाऱ्यांची गावकऱ्यांनी गैरसोय करून टाकली. पण इथं आम्हाला लोकनियुक्त करायचं होतं, लोकांनी आज आम्हाला निवडून दिलं, ह्याचं खूप अभिनंदन आहे आणि आनंद आहे आम्हाला. असं ना दोघांचं एक पॅनल होणं ही सुद्धा शुभ चिंतक गोष्ट आहे. असं ना धुळा जरी उडाला असला तरी चांगली गोष्ट आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात वाद निर्माण झाल्यानं जिल्ह्याचं राजकारण बदललंय. मात्र स्थानिक राजकारणात दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र आले, पण मतदारांना नेहमी गृहीत धरू नका हा संदेश चिंचवाडच्या ग्रामस्थांनी बड्या नेत्यांना दिल्याचं स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या निकालात काही ठिकाणी धक्कादायक असे निकाल पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी नेत्यांनी आपले गड सुद्धा राखले. मात्र दौंड तालुक्यातल्या एका निकालाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुम ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल चर्चेचा विषय ठरला, कारण एकाच प्रभागातून पती पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झालेत. पती संजय जयसिंग जाधव आणि पत्नी सुनीता संजय जाधव विजयी झालेत. कुरकुंभ ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 5 मधून हे दाम्पत्य निवडून आलंय. या विजयामुळे पती पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता दोघेही आम्ही एक ग्रामपंचायतचा वार्ड आमच्याकडे सोपवले असल्यामुळं आम्ही त्या वार्डात जे पूर्ण असेल काम ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एकाच वेळी एकाच प्रभागातून पती पत्नी विजय झाल्यानं निकालाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. कोल्हापुरात अजित पवार गटाचा बोलबाला दिसून आला. कोल्हापुरात अजित पवार गटानं सर्वाधिक जागा जिंकत विजयाचा गुलाल उधळला. स्थानिक आघाड्यांनी 28 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला लोकांनी स्वीकारलंय. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा अजित पवार गटाला मिळाल्यात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. सर्वाधिक ग्रामपंचायती असलेल्या चंदगड तालुक्यात आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार गटाला चांगलं यश मिळवून दिलं. कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला 23 ग्रामपंचायती मिळाल्या. अजित पवार गटाच्या खालोखाल काँग्रेसला 12, जनसुराज्य पक्षाला 7, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला प्रत्येकी 6, तर ठाकरे गटाला केवळ 3 ग्रामपंचायतींवर विजय मिळालाय. हे कोल्हापूर जिल्ह्यामध्येच ते म्हणतायत त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगला अनेक वर्षापासून सत्तेवर राहिलेला पक्ष आहे. अजितदादा गटाला ग्रामपंचायतीत चांगलं यश मिळालं असताना दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफांचं वर्चस्व असलेल्या जठारवाडी गावावर मात्र त्यांना सत्ता राखता आली नाही. करवीर तालुक्यात झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील आणि महाडिक यांनी केलेल्या युतीला मतदारांनी नाकारलं, तर अपक्षांना इथं चांगलं यश मिळालं. जळगाव जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळालं. जळगावमधल्या शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटानं वर्चस्व सिद्ध केलं. जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसलाय. जळगावातील 167 ग्रामपंचायत निवडणुकीत 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानं 151 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या दरम्यान शिंदेच्या शिवसेनेसह भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. शिवसेना आणि भाजप पाठोपाठ अजित पवार गटालाही मोठा विजय मिळालाय. जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसंच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आपला गड राखत वर्चस्व सिद्ध केलं. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना बोदवड तालुक्यात अपेक्षित यश आलं असलं तरी मुक्ताईनगरसह जिल्ह्यात
मोठा धक्का बसलाय. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, हा गड आहे आणि जामनेर तालुका हा माझा मतदारसंघ आहे. इथे तर 100% एकही सरपंचाला कुठे दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी जागा मिळवता आलेली नाही. जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला केवळ 3 जागांवर तर काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावं लागलं. प्रहार पक्षानं एका ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवत जिल्ह्यात खातं उघडलं. विदर्भातल्या भंडाऱ्यात गुलाबी वादळ पाहायला मिळालं. भंडाऱ्यात भारत राष्ट्र समितीनं तब्बल 11 जागा मिळवल्या. भंडाऱ्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या बीआरएस पक्षानं घवघवीत यश संपादित केलंय. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकताच बीआरएस पक्षात प्रवेश केला. आपल्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या. बीआरएसने 11 ठिकाणी सरपंच निवडून आणले. अजित पवार गटाला या ठिकाणी 25 जागा मिळाल्या. भाजपला या ठिकाणी 10 जागा मिळाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा भंडाऱ्यात काँग्रेसला 9 जागा मिळाल्या. बीडच्या गेवराईतल्या रेवकी ग्रामपंचायतीत बीआरएसनं वर्चस्व मिळवलंय. भंडारा जिल्ह्यात गुलाबी वादळ आल्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला घाम फुटणार हे निश्चित. राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा पाहायला मिळाला. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर विविध घडामोडी घडल्या. निकालाची उत्सुकता पोचलेली असताना काही ठिकाणी मतमोजणीला गालबोट सुद्धा लागली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयाचा गुलाल उधळला जात असताना काही ठिकाणी त्याला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या. बीडच्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून 2 गट आमने सामने आले. दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. सांगलीतही ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर 2 गट भिडले. जुना राजवाडा इथल्या मतमोजणी केंद्रावर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शिरूरमध्ये निवडणूक निकालानंतर 2 गटात वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.